श्रीराम जय जय राम। पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात भवामि न चिरात् पारत मय्यावेशित चेतसां। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं। सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहं। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा हा 177वा अखंड हरिनाम सप्ताह। श्लोक आहेत भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातील 7वा श्लोक आहेत। तेषाम अहम समुद्धर्ता मृत्य संसार सागरात भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसां। तेषाम अहम समुद्धर्ता, हे अर्जुन, ज्याचं चित्त माझ्या ठिकाणी स्थिर झालेला आहे असा जो भक्त आहे त्याला मी संसार रूपी सागरातून तारतो। संसार हा सागर आहे। सागर तरणं जसं अवघड आहे तर संसार सुद्धा तरणं अवघड आहे। ब्रह्मादिकांना देखील स्वसामर्थ्याने तरून जाता आलं नाही। संसार सागरात हा जीवन गटांगळ्या खात असतो। पण ज्याला अनन्य भावाने तो भक्ती करतो त्यावेळेला त्याची काळजी भगवान परमात्मा निश्चित करतात। सुख दुःख अंतःकरणाच्या अवस्था आहेत। कोण सुख कशात म्हणतं, कोण सुखात कशात म्हणतं। खरं सुखाचं स्थान कोणतं आहे? सुखाकरता सर्वच प्रयत्न करतात, दुःख कोणी मागत नाही। दुःख मागितल्याचे 2 उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात भागवतामध्ये। एक रंती देवाचं उदाहरण येतं आणि एक कुंतीचं उदाहरण येतं। कुंतीने भगवंताला दुःख मागितलं होतं। श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये वर्णन आहे। ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडव विजयी झाले, धर्मराजाच्या स्वाधीन राज्य केलं, पांडव विजयी झाले, पण धर्मराज संतुष्ट नाही बरं का। का संतुष्ट नाही? वाईट वाटतं धर्मराजाला। विजय जरी मिळाला तर किती लोक मेले महाराज। 18 अक्षयने सैन्य होतं।
एवढ्या सैन्यामध्ये पांडव सोडले तर 5-6 4-5 लोक जगले फक्त, बाकी सगळे मेले त्या युद्धामध्ये. युद्धाचे परिणाम फार वाईट असतात. जो हरलेला असतो तो तर संपलेलाच असतो, परंतु जो विजयी झालेला आहे त्याचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेलं असतं युद्धामध्ये. युद्धाचे परिणाम फार भयंकर असतात आणि ते दोन्ही पक्षाला भोगावं लागतात. पराजित झालेल्यांना भोगावं लागतं ते विशेष नाही, पण जो विजयी झालेला आहे त्याला देखील फार मोठं नुकसान सहन करावं लागत असतं. कौरव पांडवांचं युद्ध झालं, पांडव विजयी झाले, पण एवढे लोक गमावले आपण. काय मिळवलं आपण? धर्मराजाच्या मनात तर असा विचार आला, आपण युद्ध न करता जंगलात निघून गेलो असतो तरी चाललं असतं, नसतं राज्य मिळालं तरी चाललं असतं. काय त्या राज्याची गरज होती आपल्याला? कमीत कमी जेवढे लोक ह्या युद्धात मेले ते जगले तरी असले, ते मेले नसते. तिकडे काय आवाज येतो? बंद करा. काय तर अशा प्रकारे विजयी झालेला मनुष्य, पांडव विजयी झालेले आहेत, पण जरी विजयी झाले तरी धर्मराजाला दुःख आहेत. का दुःख आहे? की लाखो मोठे मोठे रथी महारथी सैनिक मेलेत त्या युद्धामध्ये. बाकीचे लाखो तर गेले, भीष्माचार्य द्रोणाचार्य सारखे गेलेत ना हो. एका जमिनीच्या तुकड्या करता आपण वाद घालायचे नसते. मला राज्य कदाचित आपण वनवास भोगलं असतं, काय बिघडलं असतं? ते दुःख आपण भोगलं असतं, पण समाजाला भोगायची पाळी आली. मोठी व्यक्ती जेव्हा एखादी चूक करते तर ती चूक त्या व्यक्तीपुरते मर्यादित राहत नाही, त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावं लागत असतात. धर्मराजाला पश्चाताप होतोय. ज्या वेळेला एखादा विजय आपण प्राप्त करतो तर विजयी झालेल्याला आशीर्वाद देण्याकरता, पाठ थोपटण्याकरता कोणीतरी वडीलधाऱ्यांची आवश्यकता असते, परंतु ते वडीलधारे सुद्धा यात जिवंत राहिले नाही. भीष्माचार्य द्रोणाचार्य गुरुही नाही आहेत, कोणाचा आशीर्वाद घ्यायचा? भीष्माचार्यांचा काय आशीर्वाद घ्यायचा? भीष्माचार्यच राहिले नाही. भीष्माचार्य गेले, द्रोणाचार्य गेले, द्रुपदादी अनेक राजे गेले, अनेक रथी महारथी गेले. एवढंच नाही तर धर्मराजाची मानसिकता इथपर्यंत झाली की असे रक्तरंजित राज्यच मला नकोय. भगवंतांनी धर्मराजाला समजावून सांगितलं. जसं युद्धाच्या प्रारंभी अर्जुनाला समजावून सांगितलं, तसं युद्धाच्या नंतर धर्मराजाला जो शोक झाला, शोकमुक्त करण्याकरिता भगवंताने धर्मराजाला उपदेश केला. काही परिणाम पाहिजे तसं झाला नाही, परंतु केला उपदेश. आणि भगवान परमात्मा द्वारकेला जाण्याकरता निघाले. भगवान परमात्मा ज्यावेळेला द्वारकेला जाण्याकरता निघाले, कुंती भगवंताच्या समोर हात जोडून उभी होते. कुंतीचे नेत्र सजल झालेले होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. कुंती भगवंताची स्तुती करीत होते. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः.
हे वसुदेव नंदन कृष्ण, हे देवकी नंदन कृष्ण, हे नंद गोपकुमार, आज तू मला सोडून चाललास. ज्या ज्या वेळेला दुःख आले, संकट आलं, तेव्हा तू धावून आलास. आम्ही हाक मारली तेव्हा धावून आलास. पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू धावून आलास. वनवासामध्ये पांडव असताना दुर्वासा भोजन मागण्याकरता आली, भोजनाची व्यवस्था नव्हती, अशा वेळेला तू तिथं आलास. द्रौपदीला भर सभेत नग्न करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तू आलास, रक्षण केलं. द्रौपदी संकटी वस्त्र पुरविली, धावत वागत आली गजेंद्राचे. आणि आता पांडव विजयी झाले आणि तू आम्हाला सोडून चाललायस. म्हणून कुंतीने एक मागणी केली. आजपर्यंत मी तुला काही मागितलं नाही, पण आज मागण्याची इच्छा आहे. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यस्य अपुनर्भवत दर्शनम. विपदः सन्तु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो. हे जगद्गुरु भगवान, मला द्यायचं असेल तर दुःख दे. ज्या ज्या वेळेला दुःख आलं, ज्या ज्या वेळेला संकट आली, तेव्हा तुला धावा केला, तू धावून आलास. आणि आता सुखाचे दिवस आले, तू निघून चाललास. मग ज्या सुखामध्ये तू नाहीस ते सुख मला नको, ज्या दुःखात तू असतो ते दुःख मला हवंय. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद विस्मरम विष्णू संपद नारायण स्मृती. जगत ज्याला विपत्ती मानेल त्याला मी विपत्ती मानित नाही, जगत ज्याला संपत्ती मानेल त्याला मी संपत्ती मानित नाही. विपद विस्मरम विष्णू संपत नारायण स्मृती. भगवंताचं स्मरण हीच खरी संपत्ती, भगवंताचं विस्मरण हीच विपत्ती. तुझं स्मरण घडावं आणि त्याच्याकरता तू मला दुःख दे. दुःख तू स्वतः स्मरण होतं. आणि माणसाला दुःखाशिवाय शहाणपणा येत नाही. ज्याच्या जीवनात दुःख नाही, ज्याच्या जीवनात संकट नाही, त्याच्या जीवनात उत्क्रांती देखील नाही. दुःखातून संकटातून मार्ग काढण्याची मानसिकता तेव्हा निर्माण होईल ती जेव्हा जीवनात दुःख येईल. अशा प्रकारे दुःख मागितलं. नमो अकिंचन वित्ताय निवृत्ती गुणवृत्तये आत्मारामाय शांताय कैवल्यपतये नमः. तू दिनाचं धन आहेस. कुंतीने भगवंताला दुःख मागितलं. का मागितलं? तू धावून येतोस. तू आला म्हणजे आनंद होतो. तू आला म्हणजे सुख मिळतं. खरंच सुख तर भगवंताच्या चरणावर आहेत. म्हणजे सुखाकरिता दुःख मागितलं. सुखाची इच्छा करतो जीव. ते सुख भक्तीत आहेत. अपेक्षा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. एखाद्याच्या जीवनामध्ये संकट आलं तर तो संकटातून मुक्त होण्याकरता भगवंताची आराधना करतो. एखाद्या धन संपत्ती मिळावी, प्रतिष्ठा मिळावी, सत्ता मिळावी, त्याकरता आराधना करीत असेल. एखाद्या तत्व जाणण्याकरता आराधना करत असेल. एखादा आपल्या स्वतःच्या इच्छेने आनंदाकरता आराधना करीत असेल. भाव प्रत्येकाचा भिन्न असू शकतो. पण भगवंताच्या भक्तीमध्ये सुख प्राप्त होतं. या सर्वांनाच. एका माणसाला 4 मुलं होती. लहान लहान मुलं होती. बाजारातून त्यांनी मुलांकरता आंबे आणले. त्यांनी जेव्हा मुलांकरता आंबे आणले, एका मुलाने पाहिलं
आणि त्या आंब्याकडे पाहून एक मुलगा रडायलाच लागला. आंब्याकडे पाहून जेव्हा मुलगा रडायला लागला, बापाला कळालं की आकाशा करता रडतोय, आंब्याकरता रडतोय. त्याला एक आंबा दिला. दुसरा म्हणला त्याला दिलं मला का नाही बरं, मला पण पाहिजे. त्यालाही दिला. तिसरा होता तो मागतही नव्हता, बोलतही नव्हता, फक्त त्या आंब्याकडे सारखा टक लावून पाहत होता. कशा करता आंब्याकडे पाहतोय, आंब्याकरताच पाहतोय ना. बापाने त्यालाही दिला. चौथा होता तो जो खेळात दंगलेला होता, खेळात रंगलेला. बापाने त्याला बोललो, अरे या सगळ्यांना आंबे दिले, तुला पण घे. त्याने लक्षच नाही दिलं. तुला नको का आंबा, बाकीच्या दिलं तुला नको का, असं म्हटल्यानंतर त्यानं दुर्लक्ष केलं. तिथं जागेवर नेऊन दिलं बापाने त्या मुलाला आंबा. चारही मुलांना आंबे दिलेत. चौघांचे भाव वेगळे आहेत. जो आंब्याकरता रडतोय तो आर्त आहेत. जो मागून खातो तो अर्थार्थी आहेत. जो फक्त निरीक्षण करतोय, टक लावून पाहतोय, बोलत काही नाहीत, तो जिज्ञासू आहेत. आणि जो आपल्या मस्तीत आहेत तो ज्ञानी आहेत. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्त जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भगवान सांगतात चार प्रकारचे भक्त मला भजतात. अर्थ अर्थार्थे जिज्ञासु ज्ञानी आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. आर्त आहेत दुःखाच्या निवृत्तीकरता भगवंताला भजतो. जो दुःखाने परितप्त झालेला आहे, संकटाने परितप्त झालेला आहे, अनेक संकट जीवनामध्ये येतात. मनुष्य इतरांचा आश्रय शोधण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा तो हतबल होतो तेव्हा त्याला भगवंताची आठवण होते. तसा गजेंद्र होता. गजेंद्र तो हस्ती सहस्त्र वर्षे जळा माझी नकरे पिळतसे. त्रिकोट पर्वतावर राहणारा हा गजेंद्र हत्ती एका सरोवरामध्ये एका तळ्यामध्ये पाणी पिण्याकरता गेला असताना मगराने या हत्तीचा गजेंद्राचा पाय धरला. पाण्यामध्ये मगर बलवान आहेत, जमिनीवर हत्ती बलवान आहे. हत्ती हा स्थलचर प्राणी आहे, मगर हा जलचर प्राणी आहेत. जलचर प्राण्याची शक्ती जलामध्ये असते, स्थलचर प्राण्याची शक्ती भूमीवर आहेत. स्थलचर प्राणी असणारा हा हत्ती जलामध्ये गेला म्हणजे स्थान भ्रष्ट झाला, आणि स्थान भ्रष्ट झाल्यामुळे तो कमजोर झाला. व्यक्ती स्वस्थानावर बलवान असतो, दुसऱ्याच्या हद्दीत गेल्यावर तो कमजोर होतो. गजेंद्राची अवस्था झाली. वास्तविक बाहेर जमिनीवर जर मगर आला तर हत्तीपुढं काय टेकाव धरेल. हत्तीने जर एक लात मारली तर त्या मगराचं भरीत करील हत्ती, पण जमिनीवर, पाण्यात नाही. पाण्यामध्ये बलवान मगर आहेत. पाणी पिण्याचं निमित्त केलं, पोहायला लागला, तो धरला पाय, सोडवण्याचा प्रयत्न झाला. त्या हत्तीचा जो परिवार होता सर्व परिवार त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आला, परंतु असफलता मिळाली. बाकीचे सगळे निघून गेले, एकटाच राहिला आणि मग भगवंताचा धावा करू लागला. हे गोविंद हे गोपाल अब तो जीवन हारे.
चार प्रहर युद्ध भयो लई गयो मज धारे, नाक कान डुबन लागो कृष्ण को पुकारे। गजेंद्र तो हस्ती सहस्त्र वृषे जळा माझी नक्रे पिळतस। हाक मारली, त्या सरोवरामध्ये असणारं कमळ आपल्या सोंडीनं उपटलं आणि भगवंताला अर्पण केलं। भगवान परमात्मा प्रकट झाले, आपल्या सुदर्शनाद्वारे त्या नकराचा मगराचा चिरच्छेद केला आणि गजेंद्राला मुक्त केलं। पण गजेंद्राबरोबर नकराचाही उद्धार केला बरं का, कारण भगवान परमात्मा ज्याला ठार मारतात त्याचा देखील उद्धार करतात। कृष्ण कोपोन जासे मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी। जेव्हा गजेंद्राचा उद्धार केला तेव्हा नकर म्हणला मी काय केलं? लोक सांगतात हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, मग मी पण गजेंद्राचे पाय धरलेत ना। उद्देश कोणताही असू द्या, साधूचा पाय धरल्यानंतर कल्याण होतं असं मी ऐकलंय। गजेंद्राचाही उद्धार झाला, नकराचाही झाला, कारण गजेंद्र आर्त बघतायत। जीवनामध्ये संकट येतात, त्या संकटातून मुक्त होण्याकरता भगवंताची जो आराधना करतो, भगवंताची स्तुती करतो, भगवंताची प्रार्थना करतो, असा असणारा भक्त आर्तभक्त। दुःखादींने परितप्त झालेला आर्तभक्त। द्रौपदी वस्त्र हरणाच्या प्रसंगी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य सगळ्यांकडे पाहिलं, प्रत्येकाकडून आशा होती, आशा तुटत गेली। शेवटी भगवंताचा धावा केला आणि भगवान धावून आले आणि भगवंताला द्रौपदीने विचारलं इतका उशीर का केला? भगवान म्हणले उशीर मी नाही केला, उशीर तू केला। कारण तुला आशा होती ना, भीष्माचार्यांची, द्रोणाचार्यांची, कृपाचार्यांची, धृतराष्ट्राची, आपल्या पतींची। जोपर्यंत तुम्हाला इतरांची आशा आहे तोपर्यंत भगवान कधीच येणार नाही। भगवान म्हणतात होऊ दे त्याची ती हौस होऊ दे। सगळ्या आशा तुटल्या आणि मग भगवंताचा धावा केला। भगवंताने सांगितलं मला हाक मारायला तू उशीर केला, येण्याकरता मी उशीर नाही केला। आर्त जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ। आर्त बघतायत, दुसरा अर्थार्थी। धन मान प्रतिष्ठा सत्ता प्राप्त व्हावी अशी इच्छा आहेत, आणि अशी इच्छा असणारा जो मनुष्य आहे भगवंताच्या कृपेने आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तो आराधना करतो। अर्थार्थींचा विचार केला तर ध्रुवाचं चरित्र या ठिकाणी तंतोतंत बसतं। ध्रुव अर्थार्थी भक्त होता। ध्रुवाला काही अपेक्षा होती। निरपेक्ष भक्ती करणारा वेगळा, अपेक्षा ठेवून भक्ती करणारा वेगळा, तोही भक्तच आहे। ध्रुवाला जेव्हा आपल्या पित्याने मांडीवरून ढकलून दिलं, ध्रुवाचा बाप उत्तानपाद, या उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या, सुरुची आणि सुनीती। या कथेतला दार्शनिक अर्थ असा आहे, उत्तानपाद म्हणजे जीव, या जीवाला 2 पत्न्या आहेत, नीती आणि रुची। जीव जेव्हा रुचीच्या अधीन होतो तेव्हा नीतीचा त्याग करतो। उत्तानपाद म्हणजे जीव। उत्तानपाद शब्दाचा अर्थ आहे वर पाय खाली डोकं। उत्तानपाद वर पाय।
गर्भावस्थेमध्ये असताना हा जीव असाच असतो, वर पाय खाली डोकं. जन्माला येताना तो डोक्याने येतो अगोदर. बहुतेक डोकाळूच आहेत, पायाळू फार थोडे असतात. म्हणून माणसाचा स्वभाव इकडं डोक तिकडं डोक नको तिथं डोकतच राहतो, का जन्मापासून डोकाळूच आहेत. उत्तानपाद, वर पाय खाली डोकं, ही जीवाची अवस्था आहे. या उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या, सुरुची आणि सुनीती. हा रुचीच्या अधीन झाला, सुरुचीच्या अधीन झाल्यामुळे नीतीचा त्याग केला, सुनीतीचा त्याग केला. जीव जेव्हा रुचीच्या अधीन होतो तेव्हा नीतीचा त्याग करीत असतो. सुरुचीपासून याला एक पुत्र झाला उत्तम, आणि सुनीतीपासून झाला त्याचं नाव तो ध्रुव. नीतीपासून प्राप्त होणारं फळ जे आहे ध्रुव असतं. ध्रुव म्हणजे स्थिर, अटळ, न डगमगणारं, टिकणारं. नीतीचं फळ ध्रुव आहेत आणि रुचीचं फळ उत्तम आहेत. रुची म्हणजे उत्तम. उत्तम ज्या पदार्थात रुची आहे त्यातला उत्तम आपल्याला मिळावं, भोजन स्वादिष्ट मिळावं, त्याला क्वालिटी असावी, उत्तम उत्तम मिळावं. मग तो काही मिळेल, कोणती वस्तू असू द्या, ते उत्तम मिळावी. रुचीच्या अधीन जो झालेला आहे तो उत्तम पदार्थाची इच्छा करतो, आणि नीतीच्या अधीन जो झालेला आहे तो ध्रुव अशा प्रकारचा, टिकाऊ अशा प्रकारचा सुखाचा अनुभव त्याला मिळतो. आणि म्हणून एक दिवस हा उत्तम आपल्या बापाच्या मांडीवर बसलेला असताना ध्रुवाने पाहिलं आपला भाऊ आपल्या बापाच्या एका मांडीवर बसला, आपणही दुसऱ्या मांडीवर जाऊन बसावं. ध्रुव जेव्हा उत्तानपादाच्या मांडीवर जाऊन बसायला लागला तेवढ्यात त्या ठिकाणी सुरुची आली, आणि त्या सुरुचीने सांगितलं, ध्रुव तुला त्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझा पुत्र नाही आहे. जर तुला त्या मांडीवर बसायचं असेल तर तुला मृत्यू झाल्यानंतर माझ्या उदरी जन्म घ्यावा लागेल, तेव्हा तुला ते मांडी मिळेल. तो त्या मांडीवर बसण्याचा अधिकारी नाही आहे. पण उत्तानपाद काही बोलू शकला नाही. काही काही लोक इतकी अधीन झालेले असतात ना, बोलायची हिंमतच नाही. घरात बाहेर करतील रुबाब खूप, पण घरामध्ये नुसतं बैलासारखी मान हलवतो. ती काही बोलते, तुम्हाला अक्कल नाही. ठीक आहे, अक्कल नाही. बऱ्याच जणांची परिस्थिती अशी असते, पण बोलून दाखवित नाही बाहेर. काही लोकांची कमाल आहे आयुष्यभर सहन करायची. सहन करूनच मेले बिचारे. काय करणार, ते प्रारब्धातच झालं. काहींच्या प्रारब्धात असतं लिहिलेलं. उत्तानपाद काहीच बोलला नाही. ध्रुवाला मात्र क्रोध आला. ध्रुव आपल्या आईकडे गेला, सुनीतीकडं रडायला लागला. का रडतोस बाळ? का पित्याच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मला नाही आहे? आईने सांगितलं, अरे काय करते हाळा मासाच्या माडीला? अशा जागेवर बसाव कोणी उठ म्हणणार नाही. ऐसी बात बोले कोई ना बोले झूठ, ऐसी जगह बैठे कोई ना बोले उठ. अशा जागेवर बसावं कोणी उठ म्हणणार नाही. अपमानित होण्याची जागा काय उपयोगाची? भगवंताची आराधना कर. आई मी अजून लहान आहेत. जंगलामध्ये वाघ सिंहासारखे भयंकर प्राणी असतात. तू एकटा नाही आहेस. भगवान सर्वव्यापी आहेत. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, मोहे धाव घाली पान्हा, नाम घेता पंढरनाना. हाक मारली की कुठं दिसला नाही ते उडी घालतो. कुठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता. तो रक्षण करील, काही काळजी करू नकोस.
भगवान मुलाला जन्माला घालतो एखाद्या स्त्रीच्या उदरी. ज्या स्त्रीच्या उदरी मूल जन्माला येतं त्याच्याकरता दुधाची देखील व्यवस्था भगवान करतो. नंतर हळूहळू मोठं व्हायला लागतो. मग आता दुधावर भागत नाही, मग खाण्याकरता दात पाहिजे, दाताची व्यवस्था करतो. जास्त मोठा झाला आता काही पक्क्या कडक वस्तूसुद्धा खायची पाळी येणार आहे म्हणून ते पहिले दात पळून जातात. आपल्याला दुधाचे दात म्हणतो. दुधाचे दात पळून जातात, नंतर पक्के दात येतात. बघा जसजशी गरज भासली तसं देवाने दिलंय. म्हातारा झाला आहे ते दाते काढून घेतो. भगवान सांग इथून पुढे हलका आहार सेवन करा म्हणून दात काढून घेतले. खीर खा, खिचडी खा. हा नवीन दात बसवतो, खाऊ नये ते खातो ना, आजारी पडतो. हे व्यवस्था आहे भगवंताने केलेली. जन्माला येण्याच्या आधी दुधाची व्यवस्था केलेली आहे. भगवान सतत तुझ्या बरोबर आहेत. द्रवाने त्याग केला महाराज आणि वनामध्ये जाऊन बसला. नारदांची भेट झाली. नारदांनी ध्रुवाकडे पाहिलं, विचारलं रे तू कोण आहेत, तुझं नाव काय? माझं नाव ध्रुव आहे. इथं कशा करता आला? मी तपस्या करायला आलो. तपस्या? मोठे मोठे ऋषी मुनी गेले, त्यांची तपस्या पूर्ण झाली नाही, घरी जा. वाघ सिंह कदा आला तर नाश्त्याला पुरणार नाही तू. वाघांचं झळप घातली तर कशाला राहतोय त्या जंगलामध्ये? मी परत जाणार नाही. का जाणार नाही? ज्या घरात माझा अपमान होतो त्या घरात मी जाणार नाही. कोणी अपमान केला तुझा? माझ्या सावत्राईने अपमान केला. ध्रुवाच्या मनामध्ये असणारा द्वेषभाव नष्ट करण्याकरता नारदांनी ध्रुवाला उपदेश केला. अतिशय महत्त्वाचा आहे बरं का. 3 गोष्टी नारदांनी ध्रुवाला सांगितल्या. गुणाधिकम मुदम लिप्सेत अनुक्रोश गुणाधमात मैत्री समानात इच्छेत न तापैरभिभूयते. एखादी व्यक्ती गुणाने जर आपल्यापेक्षा अधिक असेल तर अशा व्यक्तीचा सन्मान करावा, वंदन करावं आणि त्याच्याकडे असणारी विद्या आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. एखादी व्यक्ती गुणाने आपल्यापेक्षा कमी असेल, अनुक्रोश गुणाधमान, गुणाने अधम असेल, गुणाने कमी असेल तर अशा व्यक्तीवर आपण दया करावी आणि त्याला गुणवान बनवण्याचा प्रयत्न करावा. गुणाने कमी असेल त्याच्यावर दया करावी, गुणाने अधिक असेल त्याचं वंदन करावं, सन्मान करावा, ते गुण प्राप्त करावे. आणि गुणाने समान असेल तर मैत्री समानात इच्छे न तापैरभिभूयते. गुणाने समान असेल तर मित्रता करावी आणि दोघांच्या गुणांची देवाणघेवाण करावी. या 3 गोष्टी जीवनामध्ये आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. मित्रता कुठं आहेत? समानता आहे तिथं मित्रता आहेत. समानशिले व्यसनेषु सख्यम. विषमतेच्या ठिकाणी मित्रता राहत नाही, असली तरी टिकत नाही. शील व्यसन समान आहेत. एखाद्या दारुड्याला दारुडे भेटला का हो मिळते का इथं? झाली मैत्री. बिडी पिणारला हवा आहे का असं जरी म्हणला झाली मैत्री. तांबाखू खाणाऱ्याची घ्या एक विडा झाली मैत्री. समान शिले व्यसनशी सख्य. शील व्यसन समान असेल त्या ठिकाणी सख्य होत असतं. म्हणून मैत्री समानात इच्छेत, मित्रता समानतेमध्ये होत असते. आणि समानता जर नसेल तर त्या ठिकाणी विषमतेमध्ये जी व्यक्ती कमजोर असेल अशा व्यक्तीला अपमानितही व्हावं लागतं. म्हणून मित्रता समानतेच्या ठिकाणी करावी. आपल्यापेक्षा गुणाने कोणी अधिक असेल तर वंदन करावं, सन्मान करावा. गुणाने कमी असेल त्याच्यावर दया करावी. अशा प्रकारचा उपदेश नारदांनी ध्रुवाला केला.
आणि मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवा. या मंत्राचा जप करता कल्याण होईल. ध्रुव मंत्र जप करू लागला. 6 महिन्यामध्ये हळूहळू ध्रुवाने अगोदर अन्न सोडलं, नंतर जल सोडलं, वायू पिऊन राहू लागला, हवेवर राहू लागला महाराज. कोणी माणूस हवेवर राहू शकतो का? निव्वळ पाण्यावर राहू शकतो का? हे शक्य आहे का? आजचा चिकित्सक समाज आहेत, असं घडू शकतं किंवा घडलंय का कधी? घडू शकतं, का नाही घडू शकत? वेदांत शास्त्रामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचतत्व आहेत. यातलं जर पंचकरण आपण पाहिलं तर पृथ्वीमध्ये जल आहेत, अग्नी आहेत, तेज आहेत, वायू आहेत आणि आकाश आहेत. जलामध्ये देखील पृथ्वी आहेत, तेज आहेत, जल आहेत, आकाश आहेत. अग्नीमध्ये सुद्धा हे 5 तत्व आहेत, वायूत देखील हे 5 तत्व आहेत, आकाशात देखील हे 5 तत्व आहेत. हे आपल्याला मिळू शकतात, वेगवेगळ्या प्रक्रिया त्या करतात. प्रातःकाळी उठल्यानंतर आपल्या या भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे. सूर्योदयाच्या वेळेला स्नान आटोपून सूर्याकडे पाहायचं आहे आणि सूर्याकडे मुख करून एका लोट्यात पाणी घेऊन ते खाली जमिनीवर सोडायचं. याला अर्घ्य द्यायचं म्हणतात. अर्घ्य दिल्यानंतर काय होतं? पाऊस पडतो बघा. पाऊस पडून उघडून गेला, सायंकाळी पश्चिमेकडे सूर्य आहेत. अशा वेळेला पूर्वेला काय दिसतं? इंद्रधनुष्य दिसतं. सूर्यकिरण आणि जल यांच्या संयोगातून ते सप्तरंग निर्माण झाले. ज्यावेळेला तुम्ही सूर्याला अर्घ्य देता त्यावेळेला सूर्यप्रकाश जो असतो त्या प्रकाश किरण या पाण्यातून परावर्तित होतात आणि ज्या ज्या ठिकाणी परावर्तित किरण पसरतात त्या परिसरात सुद्धा सप्तकिरण निर्माण झालेले असतात. ते सूक्ष्म असल्यामुळे दिसत नाही आणि या प्रत्येक रंगाचे वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य असतात आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आपल्या शरीराला आपोआप मिळतात. म्हणून प्रातःकाळी सूर्योदयाच्या वेळेला जर अर्घ्य दिलं तर अनेक प्रकारचे रोग काही न करता नाहीसे होतात. या वातावरणामध्ये सगळं आहे. गुजरातमध्ये एक साधू होते, प्रल्हाद जानी त्यांचं नाव होतं. बऱ्याच वेळा चॅनलला त्यांना दाखवलं होतं. ते वारले, ते 2-4 वर्ष झाले त्यांना जाऊन. 95 वर्ष जगले. या 95 वर्षाच्या काळामध्ये वयाच्या 16व्या वर्षापासून तर 95व्या वर्षापर्यंत त्यांनी एकही अन्नाचा कण घेतला नाही आणि एकही पाण्याचा बुंद घेतला नाही, तरी ते जगले. त्याच्यावर रिसर्च झालं. अनेक वेळा त्यांना काही आक्षेपही काहींनी घेतलेत. हे कसं शक्य आहे? त्यांना 10-10, 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवलं, कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये ठेवलं. कोणत्याही डॉक्टरच्या हातात काही लागलं नाही. हा माणूस जगतोच कसा? रिसर्च केल्यानंतर सुद्धा त्या माणसाबद्दल सांगता आलं नाही कोणत्या डॉक्टरला. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की अन्ना वाचून जगण्यासारखं अशा प्रकारचं आणि या माणसाच्या शरीराचीच निर्मिती आहे. असं होऊ शकतं का? होऊ शकतं, घडलंय. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासून तर 95व्या वर्षापर्यंत त्या माणसाने अन्नाचा कण सेवन केला नाही, पाण्याचा बुंद सेवन केला नाही, तरी तो मनुष्य जगला. मध्य प्रदेशमध्ये जबलपूरजवळ एक आश्रम आहे. बऱ्याच त्यांच्या क्लिप वगैरे व्हिडिओ व्हायरल होत असतात. दादा गुरु म्हणून लंगोटीवर असतात बघा, नर्मदा परिक्रमा नेहमी करीत असतात. त्यांचे एक शिष्य पण बेटामध्ये आले होते 2-3 महिन्यापूर्वी. ते म्हणले मी दादा गुरूंच्या सोबत राहतो.
3 वर्षापासून एकही अन्नाचा कण ज्यांनी घेतलेला नाही. वय त्यांचं फार नसेल, 40-45 वय असेल. मध्य प्रदेश सरकारने देखील त्यांच्यावर खूप प्रयोग केले. हे कसं शक्य आहे? बरं, 3 वर्षापासून जो मनुष्य अन्नाचा कण घेत नाही, फक्त नर्मदा जल प्राशन करतो, तो बसून राहतो, झोपून राहतो असं काही नाही. दररोज 30 किलोमीटर चालतं पायी. अन्नाचा कण न घेता जो मनुष्य 30 किलोमीटर पायी चालू शकतो, आता या मागच्या महिन्यातच त्यांच्यावर बरेच प्रयोग झाले. काय विज्ञानाच्या हाती लागलं नाही. मी सगळं प्रल्हाद जानी जे संत होते त्यांचेसुद्धा जर तुम्ही प्रल्हाद जानी नाव टाकलं ना, गुगल सर्च केलं, तर त्यांची माहिती मिळेल तुम्हाला. आणि ही व्यक्ती तर मी आता सांगतोय, जबलपूरला जाऊन तुम्ही त्यांच्या आश्रमात जाऊन पाहू शकता. मध्य प्रदेश सरकारनेच त्यांच्यावर प्रयोग करायचा निर्णय घेतला की अशा प्रकारे जर मनुष्य जगू शकत असेल, त्याच्यावर जर रिसर्च झालं तर भविष्यात दुष्काळासारखी परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याच्यावर मात करण्याचे काहीतरी चान्सेस आहेत. या दृष्टिकोनातून सरकारने त्यांच्यावर प्रयोग केले की 3 वर्षापासून ज्या माणसाने अन्नाचा कण घेतलेला नाही आहे, फक्त पाणी पिऊन राहतोय, तो जगतोय. मग इतर लोक का जगू शकत नाही? किंवा त्याच्या शरीरामध्ये अशी काय परिस्थिती आहेत, असे कोणते काही आणि तत्व आहे की त्याद्वारे तो मनुष्य अन्ना वाचून जगू शकतो? मी सर्व कशा करता सांगत होतो की ध्रुवाने जे 6 महिने तपस्या केली, सुरुवातीला ध्रुवाने झाडपाला खाल्ला, हिरवा खाल्ला, नंतर कोरडा खाल्ला, त्यानंतर तोही बंद केला, फक्त जलावर राहू लागला, आणि त्यानंतर तोही बंद केला आणि फक्त हवेवर राहू लागला. म्हणजे पुराणामध्ये ध्रुवाबद्दल जी कथा आलेली आहेत, ध्रुव 5व्या महिन्यापासून जिथं श्वासावर सुद्धा त्याने विजय मिळवला. हे शक्य आहे का? आजच्या काळात शक्य आहे का? त्याकरता मी 2 उदाहरणं तुम्हाला सांगितले. आणि एक उदाहरण आजही समोर आहे की त्या व्यक्तीला प्रत्यक्ष तुम्ही भेटू शकता. मग अशा प्रकारे मनुष्य जीवनामध्ये काही असाध्य नाही आहे, काही अशक्य नाही आहेत. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यासाने प्रयत्नाने असाध्य गोष्टी साध्य होतात. मी उदाहरण सांगत होतो, ध्रुवाने 6 महिन्यामध्ये अशी कठोर तपस्या केली की अन्न जलाचा देखील त्याग केला, त्यानंतर श्वासही रोखला, भगवान परमात्मा प्रकट झाले. ध्रुव 5 वर्षाचा होता. ध्रुव भगवंताकडे पाहत होता, बोलता येत नव्हतं. भगवंतानी आपल्या शंखाचा स्पर्श ध्रुवाच्या गालाला केल्याबरोबर ध्रुव बोलायला लागला आणि ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तं संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्ना अन्यश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. ध्रुवाने भगवंताची स्तुती केली. भगवंताने आदेश केला, घरी जा आणि राज्य सांभाळ. ध्रुवाने तपस्या केली, ठीक आहेत, पण ध्रुव जिज्ञासू होता म्हणून तपस्या केली असं नाही आहेत. ध्रुव आर्त भक्तामध्ये आहेत. जिज्ञासू तत्व जाणण्याकरिता भक्ती करतो, आराधना करतो, भगवत प्राप्तीकरता आराधना करतो. पण ध्रुवाला जेव्हा बापाने मांडीवरून ढकलून दिलं, ध्रुवाला काहीतरी करून दाखवायचं होतं की मी अशा ठिकाणी बसू शकतो की मला कोणी उठवणार नाही.
म्हणून ध्रुवाला भगवत प्राप्ती झाली, परंतु पुन्हा राज्य ध्रुवाने स्वीकारलं. म्हणून ध्रुव अर्थार्थी भक्त आहेत. तिसरा जिज्ञासू. जेवढे साधक आहेत ते सगळे जिज्ञासूच आहेत. जिज्ञासा या विषयावर पहिल्या दिवशीच आपण चिंतन मांडलं होतं. आणि जिज्ञासेतून वैराग्य निर्माण होत असतो. महाराज वैराग्य निर्माण झाल्याशिवाय अध्यात्मामध्ये सफलता नाही आहे. वैराग्य म्हणजे भोगाच्या त्यागाची इच्छा. इह अमूत्र फलभोग विराग, हा इह लोकातील परलोकातील भोगाच्या त्यागाची इच्छा म्हणजे वैराग्य आहे. वैराग्याचे काही प्रकार सांगितले तत्वानुसंधान ग्रंथामध्ये. परवैराग्य, अपर वैराग्य. अपर वैराग्याचे 4 प्रकार सांगितले. एकेंद्रिय वैराग्य, वशिकार वैराग्य, यतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य. व्यतिरेक वैराग्याचे 3 प्रकार सांगितले. मंद वैराग्य, तीव्र वैराग्य आणि तीव्रतर वैराग्य. या सगळ्यांच्या व्याख्या इथं आपल्याला सांगता येईल. बसणारे काही वैराग्यवान आहे असं काही मला वाटत नाही. मग वैराग्याचं जास्त वर्णन करण्यापेक्षा झालंच वैराग्य तर नाही व्हायचं तुम्हाला वैराग्य. वैराग्य झालं असं चला बेटामध्ये सप्ताह संपल्यावर. वेळ मिळाल्यानंतर याचे आपण विस्तार करण्याचा प्रयत्न करू. सध्या आपण चतुर्विध भक्तावर बोलत आहोत. जिज्ञासू. अंतःकरणामध्ये जिज्ञासा केव्हा निर्माण होते? जेव्हा गरज निर्माण होते. ज्यावेळेला हा जीव दुःखाने होरपळतोय, सुखदुःखाचे चटके बसतात. संसारामध्ये सुद्धा चटके बसतात ना सुखदुःखाचे. मुलाचं बापाचं जमत नाही, पती पत्नीचं जमत नाही, त्याला वाटतं विनाकारण संसारात पडलो आपण. आता त्यागही करणं सोपं नाही आहे. तो बऱ्या वर्णन करतात. भय वाटे पर नसोटे हा संसार, ऐसा पडिलो काचणी करे धावा म्हणून. मला संसाराचं भय वाटतं पण संसार सुटत नाही. भय वाटे पर नसोटे हा संसार. काही वेळा जिज्ञासा निर्माण होते पण ते टिकत नाही. मंद वैराग्य असणार आहे. निर्माण झालं वैराग्य, मंद वैराग्य टिकत नसतं. केव्हा भगवंताचं दर्शन होईल, केव्हा त्या परमात्म्याची भेट होईल, अशा प्रकारची तळमळ जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण होते. या संसाराबद्दल जाणण्याची जिज्ञासा निर्माण होते. संसार म्हणजे काय? खरंच आज सुखाला कारण आहे का? सुखाला कारण आहे तर मग सुख का मिळत नाही? मिळालं तरी ते का टिकत नाही? अशा प्रकारचे तत्व जाणण्याचे जिज्ञासा जेव्हा अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला लागते, तेव्हा त्याला भगवत दर्शनाची सुद्धा इच्छा निर्माण होते. किंवा संसाराचं काय रहस्य ते जाणून घेण्याची इच्छा निर्माण होते. संसार म्हणजे काय? सम्यक श्रती ती संसार हा जो सतत सरकत चालवतो संसार. झोपडीत राहत होता, पत्रा बांधला, पुढे सरकला. पत्र्यात राहत होता, बंगला बांधला, पुढे सरकला. बंगल्यापुढे गाडी आली, आणखी पुढे सरकला. बँकेची जप्ती आली, पुन्हा मागे सरकला. कधी पुढे सरकतो, कधी मागे सरकतो, सरकतच राहतो तो संसार. सम्यक सरती ती संसार हा. संसार शब्द स्त्रू जातोय. स्त्रू म्हणजे सरक नाही.
ज्याच्यामध्ये सतत परिवर्तन होतं तो संसार. आता इथं बरेच शेतकरी आहेत, अनुभव आहे शेतकऱ्यांना. पूर्वीची शेती आजची शेती फरक झाला का नाही? पूर्वी द्यायची ज्वारी पेरून, दिली ज्वारी पेरून. 50 एकर ज्वारी, एकरी 2 पोते झाली तरी 50 एकरात 100 पोते ज्वारी व्हायची. 100 पोते म्हणजे 5 खंड्या ज्वारी, चाऱ्याच्या वळ्या लागायच्या. हे मजेत राहायचे, गरजा कमी होत्या. 50 एकरावाल्याला 5 मुलं झाली, आली 10 एकर. 10 एकरावाल्याला 3 मुलं झाली, आली 3 एकर. ती 50 एकराची शेती म्हणजे त्यावेळेची फेटेवाल्याची शेती. पुढची 10 एकराची शेती म्हणजे टोपीवाल्याची शेती. पुढची 3 एकराची शेती म्हणजे बोडख्याची शेती. आता हा बोडखा जर त्या फेट्यावाल्यासारखी शेती करायला उपोषी मरेल. हे परिवर्तन आहेत. ज्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत असतं त्यालाच संसार म्हणतात. अपरिवर्तनशील अध्यात्म ज्ञान आहेत, शास्त्र आहेत. 5000 वर्षापूर्वी गीतेमध्ये भगवंताने जे ज्ञान त्या काळात जे ज्ञान दिलं ते तेवढंच उपयोगी आजही आहेत जेवढं 5000 वर्षापूर्वी उपयोगी होतं. पण संसारी म्हणून उपयोगी राहतो का? थकल्यानंतर कोणी जवळ येत नाही त्याच्या. हे परिवर्तन आहेत. मग हे परिवर्तन का आहेत याचं रहस्य जाणण्याची जिज्ञासा निर्माण झाली. मग अपरिवर्तनशील काय आहेत? मग शास्त्र सांगतं अपरिवर्तनशील आत्मतत्व आहेत. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदेन्त्यापो न शोचयति मारुतः अच्छद्योयम दाह्योयम अक्लिद्यो शोश्च एवच नित्य सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः. आत्मा नित्य आहे, अचल आहे, सनातन आहे. म्हणजे नित्य अचल सनातन काय तत्व आहेत हे जाणण्याची जिज्ञासा निर्माण झाली. हा जिज्ञासू भक्त आहे. चौथे ज्ञानी. ज्ञानीनात्मैव मे मतम. ज्ञानी माझा आत्मा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकार भक्तीचे गीतेमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या श्रद्धा पाहायला मिळतात. एके ठिकाणी गीतेमध्ये वर्णन आहेत, त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितान शृणो. सात्विकी भक्ती, राजसी भक्ती, तामसी भक्ती. काही तमोगुणी लोक असतात, तामसी लोक असतात, खूप तामसी असतात. पण ते भक्ती करतात पण त्यांना सफलता मिळत नाही. काय मिळत नाही? दोष आहेत ना. तामसी माणसाचे काय लक्षण आहेत? अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो निष्कृतकोलसः विषादी दीर्घ सुक्रीच करता तामस उच्यते. इथे भगवान सांगतात अयुक्त, ज्याने अभ्यासाद्वारे चित्ताला समाहित केलेलं नाही आहेत. प्राकृत असंस्कारित आहेत. स्तब्ध कठोर आहेत. विनयाचा अभाव, घमेंडी, शठ ठकवणारा, डावपिची. काही लोक सारखं डावपिचत राहतात. संसारात असतात, राजकारणात असतात, परमार्थात सुद्धा असे डावपेचे लोक कमी नाही आहेत. कायम डावपेच. कठोर वचन, घमेंडी, दुसऱ्याच्या उपजीविकेमध्ये बाधा आणणारा. काही लोक विनाकारण बाधा आणत असतात दुसऱ्याला. आळसी,
विषादी, विषादी म्हणजे नेहमी दुःखामध्ये शोकात राहणार, कायम दुःखच. दीर्घसूत्री, दीर्घसूत्री म्हणजे एखादं काम करण्याकरता वेळेत कधीच काम करायचं नाही. दीर्घसूत्री शब्दाचा अर्थ आहे काम वेळेत न करणारा. अशा प्रकारच्या वृत्ती असणारा जो एखादा तामसी आहे, तो भक्ती करताना दिसतो, परमार्थ करताना दिसतो, नामस्मरण करताना दिसतो, पण त्याला सफलता मिळत नाही. काय अंतःकरणामधले विकार गेलेले नाहीत ना हो. असे तामसी भक्ती करणारे खूप काही लोक आपल्याला पाहायला मिळतात. मग लोक म्हणतात मी एवढी भक्ती करतो, एवढं भजन करतो, तरी पण मी दुःखी का? का तुझी भक्ती तामसी आहे? सात्विकता तुझ्यामध्ये नाही आहे. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्ता मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्ता अधो गच्छन्ति तामसः. सात्विक वृत्ती माणसाला ऊर्ध्व गतीला घेऊन जाते, राजसी वृत्ती मध्य गती प्राप्त करीत असते आणि तमोगुणी अधोगतीला नेत असते. तमोगुणी वृत्ती माणसाची नसावी, ज्याची वृत्ती तमोगुणी आहे तो अधोगतीला जातो. मग कदाचित तो भक्ती करताना जरी दिसत असेल तरी त्याला अधोगती मिळणार आहेत, काय तमोगुण गेलेला नाही आहेत. भक्ती घडलीच नाही, भक्तीचा दिखावा करतोय. काही लोक भक्तीचा दिखावा करतात, अंतःकरणातून भक्ती कधी करीतच नाहीत. कठोर वचन बोलणार, एखादा मनुष्य सत्कार्य करीत असेल तर त्याला त्रास देणार, कोणाच्या उपजीविकेमध्ये बाधा आणणार. अशा प्रकारचा तमोगुणी भक्त दीर्घसूत्री, वेळेवर कधीच काम करायचं नाही. काही लोक काम वेळेवर कधीच करीत नाहीत, हे तमोगुणाचं लक्षण आहे. त्याला गीतेमध्ये दीर्घसूत्री म्हटलेलं आहे. एका कामाकरता, छोट्याशा कामाकरता पुष्कळ वेळ खाणारा दीर्घसूत्री. हे दोष आपल्या अंतःकरणातले गेले पाहिजे. जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये असणारे दोष जाणार नाही तोपर्यंत समाधान कसं मिळेल? दुसरा राजस, रागी कर्मफल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिही हर्षशोकान्वितः करता राजस परिकीर्तितः. हा रजगुणी आहेत. रागी म्हणजे आसक्ती, खूप संसाराची आसक्ती, त्याला संसार सुटत नाही. पत्नीत आसक्ती, मुलात आसक्ती, पदार्थात आसक्ती, मेला तरी आसक्ती सुटत नाही. बघा काही दारुडे असतात ना, आयुष्यभर दारू पितात, मेल्यानंतर 10व्याला कावळाच शिवत नाही. मित्राला माहिती असतं, मित्र खिशात बाटलीच घेऊन येतो, त्याच्यावर टाकल्याशिवाय तर टाकल्याबरोबर कावळं शिवतो. आसक्ती जात नाही ना. शरीराचा मृत्यू झाला तरी सूक्ष्म शरीर शिल्लक आहे ना. आसक्तीयुक्त कर्मफल प्रेप्सो म्हणजे कर्मफलाची इच्छा करणारा, कर्म करतो पण फलाची इच्छा करतो. लुब्ध म्हणजे लोभी आहे तो. हिंसात्मक, प्राण्यांची हिंसा देखील करतो. अशुची, अपवित्र आहेत, अपवित्र आचरण आहेत. हर्ष शोकान्वितः, शोकाने आणि हर्षाने लिप्त असतो. हे सगळं रजगुणाचे लक्षण आहेत. आणि असे रजगुणी लोक ज्या वेळेला भक्ती करतात त्या भक्तीमध्ये सुद्धा हिंसा करतात. हिंसाचारी लोक आहेत. देवापुळं देवीपुळं बकरे कापतात. एकाला विचारले, देवी तर सगळ्या जगाची जननी आहेत, त्याच्यासमोर बकरे कापण्याचं कारण काय? ते आम्ही कुठे आमच्या मनानं कापतो, तुमचे तुकाराम महाराज सांगतात, काम क्रोध बकरा मारा, पुजारा कुमाईच्या मारा.
मग इथं रूपक आहेत, काम क्रोध रूपी बकरा, पण त्याच्यातला शब्द त्याने घेतला बकरा मारा, हा शब्द कोणाचा आहे? तुकोबाऱ्यांचा. मागच्या पुढे शब्द सोडून द्यायचे, तेवढंच धरायचं. काही लोकांना बघा एखादा स्वार्थाचा शब्द धरायचा असतो. एक मनुष्य रस्त्याने चालला, पूर्वीचा काळ, पायी चालला होता रस्त्याने. शहरामध्ये राहत होता, पण पूर्वीच्या काळात साधनं नसायचे. एखाद्या मोठ्या शहरात उतरायचं आणि तिथून पायी जायचं. याच्याकडे ते सामान होतं. एक वारकरी झाले, वारकरी बाबा हे एवढं सामान घेऊन चला. तो वारकरी म्हणला, सामान तो जन्माला घेऊन चला का म्हणतो? तुमचे तुकाराम महाराज सांगतात ना, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. काय बिघडलं, घेतलं तर? तो म्हणला ठीक आहे, घेतलं त्यांनी, चालला पुढं. चालता चालता दोघांमध्ये बरंच अंतर पडलं. एका झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्यानंतर त्याने ते गाठोडं सोडून पाहिलं, त्याच्यामुळे लाडू करंजा त्या बसला खात. हा पाठीमागून, तुम्हाला खायला सांगितलं होतं का? घेऊन चला सांगितलं, तुम्ही खाल्लं का? तो तुका म्हणे उगे राहा, जे जे होईल ते ते पहा. तुकाराम महाराजांनी कल्पना केली नसेल की माझ्या अभंगाचा अर्थ लोक असा लावतील. शब्दाचा चुकीचा अर्थ लावतात लोक, जीवाची हिंसा करतात. हे रजोगुणी वृत्तीचे लोक आहेत. अशा प्रकारे देवदेवतांच्या नावाखाली जीवाची हिंसा करणारे, यांना कोणतं समाधान मिळणार आहे? भक्ती म्हणून काहीतरी केलं म्हणजे सफलता मिळेल का? कुलार्णव तंत्र नावाचे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये पंचमकार सांगितलेले आहेत. पंचमकार म्हणजे काय? ही यौगिक भाषा आहेत. व्यावहारिक अर्थ लावला तर अनर्थ होतो. या ठिकाणी कुलार्णव तंत्रामध्ये असा एक श्लोक आहे, मध्यम मांसमचे मीनंच मुद्रा मैथुनमेवच पंचमकारम प्राहुर योगिनः युक्त मुक्तिदायका. हा, या 5 गोष्टीचं जो सेवन करतो त्याला मुक्ती प्राप्त होते. कोणकोणते? मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन, हे 5 गोष्टी मुक्ती देणार आहेत. मग मद्य पिल्यानंतर मुक्ती मिळेल का? मग सगळेच दारुडे मुक्ती प्राप्त करतील? सोपा मार्ग सांगितला, दारू पिला की मुक्त. कुलार्णव तंत्रामध्ये हा जो श्लोक आहे, मध्यम मांसंच मीनंच मुद्रा मैथुनमेवच मकारम पंचकम प्राहुर योगिनः मुक्तिदायका. हा, हे 5 मकार ज्याच्या जीवनामध्ये तो मोक्ष प्राप्त करतो. मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा आणि मैथुन. मग याचा अर्थ काय होतो? अशा प्रकारे जर मद्य प्राशन केल्यानंतर जर मुक्ती मिळत असेल तर मग सगळेच दारुडे मुक्त होतील. तुम्ही दारू सोडायला कशा करता सांगता? याचा अर्थ असा नाही आहे. याचा लक्षार्थ खूप वेगळा आहे. मद्य शब्दाचा अर्थ या कुलार्णव तंत्र ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. ज्या वेळेला योगी साधना करतो आणि आपला प्राण ब्रह्मरंध्रामध्ये सहस्र कमळामध्ये प्राणाचा संचार त्या ठिकाणी होतो, प्राण ब्रह्मरंध्रामध्ये स्थित होतो, त्याला या ठिकाणी मद्य बसलेले आहेत. का ते अमृत आहे, त्या अमृताला इथं मद्य शब्द वापरलेला आहे कुलार्णव तंत्रामध्ये. मद्य म्हणजे दारू पिणं नाही. योग्याकरता मद्य शब्दाचा अर्थ आहे प्राण ब्रह्मरंध्रामध्ये षडचक्राचं भेदन करून
सुषुम्ना नाळीतून आणि प्राणाचं संक्रमण करून षडचक्राचं भेदन करून ब्रह्म रंध्रामध्ये सहस्त्र कमळाच्या ठिकाणी जेव्हा प्राण संचालित होतो त्याला जो आनंद प्राप्त होतो आणि तो आनंद आणि त्या ठिकाणी जो त्याला अमृताचा वर्षाव प्राप्त होत असतो, कारण त्या ठिकाणी ब्रह्म कमळ आहेत आणि त्या ठिकाणी एक चंद्रामृताचं तळ आहेत आणि त्याचा आस्वाद त्याला प्राप्त होतो. त्या आस्वादाला मद्य म्हटलेलं आहे. किती अनर्थ होतो बघा. तमोगुणी माणसं असाच अर्थ करतात. एक आयुर्वेदाचार्य होते, ते शिष्याला सांगितलं प्रस्थम कुमारिका मांस आणय, जा कुमारिका मांस घेऊन ये, औषध करायचं आपल्याला. आता कुमारिका मांस आणय याचा अर्थ एखाद्या कुमारीची हत्या करावी असा अर्थ होत नाही. इथं कुमारी शब्दाचा अर्थ कोरपड. कोरपडला संस्कृतमध्ये कुमारी म्हणतात. घृतकुमारी हे कोरपडीचं नाव आहे. हिंदीमध्ये ग्वारपाटा म्हणतात, आपण मराठीमध्ये कोरपड म्हणतो आणि संस्कृतमध्ये त्याला कुमारी म्हणतात. प्रस्थम कुमारिका मांस आणय या शब्दाचा अर्थ असा आहे की कोरपळीचा गर घेऊन ये आणि त्या कोरपळीच्या गरापासून औषध तयार करायचं आहे. मग कोरपळीच्या गराला कुमारिका मांस असा शब्द आलेला आहे. मग एखाद्या कुमारिकेची हत्या करावी का? जे रजोगुणी भक्त जे असतात, तर अशा प्रकारे अनेक ठिकाणी काही तंत्रविद्या करणारे तांत्रिक लोक जे मांसाहार वगैरे करायला आपल्याला सांगतात, हे कशामुळं? शास्त्राचा पूर्ण अभ्यास नसल्यामुळं, शास्त्र जाणून न घेतल्यामुळं अनर्थ होतो. मांस पाप पुण्य पशु हत्वा ज्ञान खड्गेन योगवित. या ठिकाणी पाप पुण्य रूपी पशुचं हनन करायचं. हातामध्ये खड्ग घेऊन पाप पुण्य रूपी पशुचं हनन करणारा मांसाहारी आहे. इथं मांसाहार शब्दाचा काय आहे अर्थ? पाप आणि पुण्य दोघांचंही खनन करतोय, दोघांचंही खंडन करतोय. त्याला शास्त्रामध्ये मांसाहारी म्हटलं. हे पाप पुण्यरूपी पशु, या पशूंची हत्या केली. कोणाची? पापाची आणि पुण्याची. इथं पशूंची हत्या म्हणजे प्रत्यक्ष पशु त्या ठिकाणी कापायचा नाही आहेत. जसं एकनाथ महाराज वर्णन करतात, देवीचं वर्णन करताना, अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागे तू पावसे निर्वाणी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी. मोहरूपी महिषासुराचं मर्दन सांगितलं. इथं महिषासूर म्हणजे रेड्या कापायच्या नाही आहेत, मोहरूपी महिषासूर, मोहाचा नाश करायचा. इथं ज्ञानरूपी खड्ग हातात घेऊन पाप पुण्यरूपी पशूंचं हनन करणारा, मनाला परमात्म्यामध्ये लीन करणारा, ब्रह्मामध्ये लीन करणारा असा मांसाहारी असा शब्द या ठिकाणी आलेला आहे. मांस शब्दाचा अर्थ शास्त्र तर हे सांगतं, स्वनिमित्तम तृणम वापि छेदयन कदाचन. स्वनिमित्तम तृणम, स्वतःच्या निमित्ताने गवताची काळी सुद्धा तोडू नये किंवा स्वतःच्या स्वार्थाकरता एखादी गवताची काळी सुद्धा कोणाला टोचू नये. हे शास्त्र सांगतं. ते जीवाची हत्या करायला सांगेल का? त्यानंतर मत्स्य शब्द जो त्या ठिकाणी आलेला आहे, गंगा यमुनेवर मध्ये दो मत्स्यो चरतः सदा तो मत्स्य भक्षेत यस्तु स्वभवेन मत्स्य साधकाः. या शरीरामध्ये गंगा आणि यमुना रूपी इडा पिंगळा आहेत. हे सगळं यौगिक वर्णन आहेत. प्राणाद्वारे प्राणायाम करीत असताना या इडा पिंगळा दोन नाड्याद्वारे सुषुम्ना नाडीमध्ये जो प्राणाचा संचार करीत असतो आणि सुषुम्ना नाडीमध्ये प्राणाचा संचार करणारा जो साधक आहे तो मत्स्यसेवी आहे. इडा पिंगळा हे गंगा यमुना यांच्यामध्ये असणारा सुषुम्ना रूपी मत्स्य, त्याचा छेद करतोय तो ब्रह्मानंदात पोचण्याकरता. तो मत्स्यसेवी आहेत. याचा अर्थ मासे खायचे असा अर्थ नाही. मुद्रा शब्द जो आहे
तर सत्संगरूपी मुक्तीला कारण कुसंगतीचा त्याग, कुसंगतीच्या त्यागाला मुद्रा म्हटलेल्या आहेत. आणि मैथून सुषुम्ना नाडीमध्ये षडचक्राचं भेदन करून ब्रह्मरंध्रामध्ये स्थित झाल्यानंतर कुंडलिनी नावाची शक्ती आहेत, त्या कुंडलिनी शक्तीचं मिलन, या मिलनाला मैथून शब्द वापरलेला आहे. हे पंचमकार आहेत. मी कुलारणाव तंत्र ग्रंथाच्या आधारे बोलतोय. तंत्रशास्त्रामध्ये म्हणजे काही तांत्रिक लोक जे मांस भक्षण करतात, तांत्रिक लोक जे हिंसा करतात, हे अज्ञानामुळं, कारण हे राजसी प्रवृत्तीचे लोक आहेत. माणसाची जशी वृत्ती असेल तसा तो अर्थ त्या शब्दातून काढत असतो. म्हणून राजसी लोक कोण आहेत? रागी, आसक्तीने युक्त, कर्मफल प्रेपसूर, कर्मफलाची इच्छा करणारा, लुब्धो, लोभी, हिंसात्मक प्राण्यांची हिंसा करणारा, अपवित्र असणारा, हर्ष शोकांनी लिप्त असणारा असा मनुष्य जेव्हा भक्ती करायला लागतो तर तो अशा प्रकारे आणि तंत्रशास्त्राचा, ग्रंथाचा चुकीचा अर्थ लावतो. आजही या तंत्र विद्येमध्ये जे हिंसाचारी लोक आहेत हे मूळ ग्रंथाचा चुकीचा अर्थ लावतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, आयुर्वेदाचार्यांनी जसं शिष्याला सांगितलं, प्रस्थम कुमारिका मांस आनय, इथं कुमारी म्हणजे कोरपड आहेत. एखाद्या कुमारिकेची हत्या करावी असा अर्थ नाही आहे. शास्त्र कधी हत्या करायला सांगत नाही. कोण्याही जीवाचा नघळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. शास्त्र सांगतं कोणाचा मत्सर सुद्धा करू नका, द्वेष करू नका. मा हिंसा सर्वभूतानी, प्रत्येक जीव आहे त्याला जगावं वाटतं, काय हिंसा करावी. शब्दाने सुद्धा कोणाला दुखवू नये. शब्दाने दुखवणं ही सुद्धा हिंसा आहे. जीवाची हत्या तर बाजूलाच राहिले. पण अशा प्रकारे असणारे रजोगुणी जे साधक आहेत, रजोगुणी जे भक्त आहेत, रजोगुणी आहेत, श्रद्धा आहे, परंतु चुकीच्या दिशेने ते त्या श्रद्धेचा उपयोग करत आहेत. असे तांत्रिक आजही पाहायला मिळतात. आणि म्हणून सात्विक विचार असावे. मुक्त संगोनम वादी धृतृत्साम समन्वितः सिद्ध सिद्ध निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. सात्विक भक्ताचं लक्षण भगवान परमात्मा सांगतायत गीतेमध्ये. मुक्त संग, जनसंसर्गापासून दूर राहणारा, संगरहित, असंग वृत्ती, अनहमवादी, अहंकाराचा लेश नसणारा, धृत्युत्साम समन्वित, हा धैर्य आणि उत्साहाने भरलेला. धैर्य असावं, उत्साह असावा, अहंकार नसावा, संसर्गापासून दूर राहणारा. कारण संसर्ग ज्या दोष गुण भवंती, संगतीचे परिणाम लागतच असतात. असा जो भक्त आहे, सिद्ध सिद्ध निर्विकार, कुठल्याही कर्माची सिद्धी हो किंवा न हो, चित्तामध्ये विकार निर्माण होऊ देत नाही. आकाश आहेत, आकाशामध्ये कधी आभाळ येतं, कधी पाऊस पडतो, कधी वादळ सुटतं, पण आकाशावर त्याचा परिणाम होत नाही. आकाश स्थिर आहे. आकाश ज्याप्रमाणे स्थिर आहे. सागर आहेत, सागरात कधी लाटा निर्माण होतात, कधी वादळ, मोठ्या उंच उंच लाटा निर्माण होतात. लाटा वरवर आहेत, आतमध्ये सागर गंभीर आहेत. त्याप्रमाणे जो सात्विक भक्त असतो हा गंभीर असतो. अनुकूलता प्रतिकूलता जीवनामध्ये येईल, समाधान, सुख दुःख समान, सगळं जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हा भक्त आहे. किती संकट येऊ द्या,
तुकाराम महाराजांचं उदाहरण माहिती आहे आपल्याला. तुकाराम महाराजांच्या पत्नीने त्यांच्या पाठीत ऊस मारला होता. कोणीतरी ऊस दिले, घेऊन जा घरी बायका पोरांना. महाराज ऊस घेऊन निघाले, रस्त्यात मुलं लागले मागायला. आता महाराजांचा स्वभाव भीड लुटत नाही. बाबा मला एक, बाबा मला एक, चालले वाटीत. एकच राहिला, पत्नीच्या हातात दिला. पत्नीने विचारले किती होते? म्हणे भरपूर होते. कुठं गेले? म्हणे वाटले. तुम्हाला संसार करायची अक्कल नाही? दिले तर आणायचे ना घरी, दिले वाटून. तो ऊस घेतला आणि पाठीतच मारला. ऊसाचे 3 तुकडे झाले. महाराज लागले हसायला. महाराज म्हणले बरं झालं, एक तुला, एक मला आणि एक आपल्या मुलीला, बरोबर 3 तुकडे झाले. ऐकायला गोड वाटतं, आपल्या घरी होऊ द्या बरंचसं. कल्पना करा, होणार नाही पाशी कल्पना करा. जर तुमच्या पत्नीने तुमच्या पाठीत ऊस मारलाच, तुम्ही काय करणार? दुसऱ्या दिवशी तुकडाच संसाराचा, घटस्फोट. संत महापुरुषांच्या जीवनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये हा फरक आहे. जेव्हा पूर्ण सात्विकता आपल्या अंतरंगामध्ये उतरेल त्यावेळेला सुख दुःख समान, शीत उष्ण सहन करण्याची क्षमता, तितिक्षा वृत्ती निर्माण होईल. या ठिकाणी जो परमार्थ चालू आहेत ही तितिक्षा वृत्तीच आहेत. वर ऊन पडतायत, ऊन आपण सहन करतोय, तितिक्षा वृत्ती आहेत. आमचे वारकरी भजन करीत आहेत, आहे का चिंता कशाची? मिळेल ते खायचं आहे. घर सोडून आलेत, तिकडं घर 8 दिवसामध्ये पुढं संसाराचं काय होईल याचा विचार नाही, भगवंताच्या भजनात आहेत. ही सात्विक भक्ती आहे. या ठिकाणी आहार सात्विक आहेत. पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन, हरिचिंतनामध्ये असणारे भोजन हे पवित्र आहेत. हे पवित्र अन्न जर तुम्ही सेवन केलं, याच्यापासून जे रक्त निर्माण होणार आहे तुमच्या शरीरामध्ये, ही तुमची सात्विकता निर्माण करून देणार आहेत. अन्नमयम सौम्य मनः. अन्न सेवन केल्यानंतर अन्नाचे 3 भाग झाले आपल्या शरीरामध्ये, स्थूल भाग, मध्य भाग, सूक्ष्म भाग. स्थूल भाग मलमूत्राद्वारे विसर्जित झालं. मध्य भाग जो आहे, मध्य भागाद्वारे रस, रक्त, मांस आदी सप्त धातूंची निर्मिती होते आणि सूक्ष्म भागापासून संस्काराची निर्मिती होते. अन्नावर जे संस्कार आहेत ना, त्यापासून मनाची निर्मिती होते. मग अन्नमयम सौम्य मनः. ज्या विचाराच्या व्यक्तीचं अन्न तुम्ही सेवन कराल तसे विचार तुमचे बनतात. या ठिकाणी जर अन्न तुम्ही सेवन करीत आहात, हा प्रसाद आहेत. हा साधारण प्रसाद नाही आहेत. प्रसादस्तु प्रसन्नता. ज्या भोजनात प्रसन्नता आहेत. मोठ्या आवडीने लोक आमटी खातात, प्रसन्नता आहेत, प्रसन्न होऊन जातात. कधी कोणी मीठ मागितलं नाही, मिरची मागितली नाही. काही लोक आस्वाद घेण्याकरता खिशात लिंबू घेऊन येतात. लिंबू पिळलं की त्याच्यामध्ये आणखी स्वाद वाढतो. कारण यामध्ये भगवत चिंतन आहेत. नाम घेता ग्रासो ग्रासी, तो नर जेविता उपवासी. घासा घासाला जो नामस्मरण करतो तो भोजन केलं तरी त्याला उपवासाचं फल मिळतं. आणि जो उपवास करतो आणि दुसऱ्याला शिव्या देतो त्याला दाबून जेवल्याचं पाप लागतं बरं का. मग योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये असणारा हा आनंद आहे. भगवंतला सुद्धा वैकुंठात मिळणार नाही महाराज. वैकुंठातून इथंच यावं लागेल. आणि भगवान वैकुंठात राहू शकत नाही एवढं भजन चालू असल्यावर. कारण हे भजन स्वार्थापोटी नाही आहेत, हे निस्वार्थ भजन आहेत. इथं आलेले लोक निस्वार्थ आहेत. काय लाभ आहे कोणाला? काही लाभ म्हणून आपण आलेलं नाही आहे तिथं. ही सात्विक भक्ती आहे, ही सात्विकता आहे. जो सात्विक भक्त आहे तो सर्व संसर्गापासून दूर राहतो, मुक्त संग आपल्या मस्तीत राहतो. अहंकाराचा लेश त्याच्याकडे नसतो. धैर्य आहेत, उत्साह आहेत, अशा प्रकारे असणारे भक्त आहेत.
ही सात्विक भक्ती आहेत. आणि अशी सात्विक भक्ती ज्याची आहेत ना, भगवान सांगतात त्याची सर्व काळजी मी करतो बरं का. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्यभावन जो मला शरण आला, भगवान सांगतात त्याला चिंता करायची गरज नाही. इथं सुद्धा माऊली सुंदर वर्णन करतात. एरवी तरी माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता का समर्थाची आकांता कोरांना मागे. माझा भक्त आणि त्याला संसाराची चिंता, माझा काय उपयोग आहे? त्याचा मी उद्धार करतो. तेशाम अहम समुद्धरता, अशा भक्ताचा मी उद्धार करतो. मृत्यूरूपी संसार सागरातून त्याला तारतो. भवामी नचरात पार्थ मैया वेशित चितसा. हे पार्थ, पार्थ शब्दाचा अर्थ मी काल सांगितला. पार्थ पह अधिक अर्थ, प परमेश्वर अर्थ प्रयोजनम यस्य स पार्थ. परमेश्वर ज्याचं प्रयोजन आहे. इथं आल्यानंतर प्रयोजन परमेश्वर आहेत. परमेश्वराची भक्ती म्हणून आपण इथं आलेलो आहोत. खरी भक्ती आपण करतोय. ही खरी भक्ती आपल्या सद्गुरू गंगागिरी महाराजांनी दिली. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांनी एवढे मोठे उपकार आपल्यावर केले आहेत. महाराष्ट्रामध्ये मौली ज्ञानोबाऱ्यांपासून तुकोबाऱ्यांपासून सर्व संतांनी फार मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत. आपले योग्य मार्गदर्शन केलं आहेत. आणि म्हणून आपण योग्य जागेवर आहोत. नाही तर कुठं वाहून गेलो असतो सांगता येत नाही. तर अशा प्रकारे योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा असणारा हा 177 अखंड हरिनाम सप्ताह